जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. आपण आले आता चाकूरकड. तर तुम्हाला आता बर्फची फॅक्टरी दाखवतो. हे पुढचं बघा, फुल बर्फची फॅक्टरी आहे. तर बर्फ दिसत असेल तुम्हाला. तुम्हाला झूम करून दाखवतो. झूम होत नाही. हे जी फॅक्टरी आहे नी ते बर्फची फॅक्टरी आहे. फुल बर्फ येते त्याच्यात. बर्फ तयार होतोय आणि मग बाहेर आईस्क्रीमच्या दुकानात कुठं काय म्हणतात ते गन्याचं ज्यूस राहते त्याला सगळ्याला इथूनच जाते चाकूरमध्ये सध्याला. तर असं मला वाटते. मित्रांनो एक केक करून द्या, फक्त हीच ख्वाहिश आहे आमची दोघांची. याच्यासाठी तुम्ही 1K सबस्क्रायबर कंप्लीट करा. पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पटापट. तुम्हाला डाऊट पडत असेल मी चाकूरमध्ये केव्हा आलो. मी काल आलतो, सुट्ट्या होते म्हणून मी वापस काल आलोय. आणि इथला वातावरण नंबर 1 आहे. थंडगार, एकदम शीतल हवा, काही सांगायचा प्रश्नच नाही. आम्ही जिथं राहतो ना, आमच्या नानाचं जिथं हॉटेल आहे हे MIDC आहे. फुल MIDC आहे चारकून. आमचं हॉटेल फेमस आहे. या बघा कबा तर हॉटेलला. चारकून फुल MIDC आहे आणि पुढे रोड आहे, हायवे रोड. तर इथं शीतल, काही गर्दी राहणार सकाळ सकाळ काहीच राहणार. एकदम थंडगार वातावरण जातोय. आणि हे आहे गाड्याची मेकॅनिकची दुकान. चला, थंडगार वातावरण सुटले, एकदम थंडगार, एकदम मस्त, एकदम चिल्ड. मित्रांनो आम्हाला काल रात्री एक पतंग आणि दिसली. ह्याला वॉकिंगला जायचं म्हणून मी उठलो. मला तर जाणारच होतं. मी उठून बसला, मस्त वॉशरूमला जाऊन आलो. वॉशरूमला जाऊन येऊन बघला तर काय हे फोन बघत बसले. तर काल पतंग उडवाय झाली नाही मला, तर आज उडणार मी पतंग. ह्यानं आणला जाऊन गावातून काही ह्याला उडवायचं होती पतंग. हे चालू गे ते गेली पतंग. चल, तिथे एक पतंग अटकली आहे का तिथं, तुम्हाला दिसत नाही पण तिथं अटकली आहे तिकडं पुढे. ह्याला म्हणलं, ह्यानं मला ते पतंग घ्यायची. गट्ट्यानं करणं पतंग घ्यायची म्हण. वातावरण देखो भाई. चांगली पतंग असलेली छोड लावले बघा मित्रांनो. एकदम शांत. तेव्हा तिकडं सूर्य निघताय आता. शांत बसलं जरा. हा, आता इकडून सूर्य निघताय ते बी तुम्हाला पोच दाखवतो. इथं बघा, हे जे आभाळात लाल ऑरेंज झाले का, तिकडून आता सूर्य निघताय म्हणून तसं झाले. आणि चिमण्या बसले तो का, येऊ का चिमणी, येऊ का. आता तुम्हाला बॅक साईडला दाखवतो आम्ही चिमण्या कशी आहे. मागल्या साईडला चिमणी आहेत, ते बी दाखवतो. चला मित्रांनो, केव्हा यायचं असेल तर आमच्या हॉटेलला या. हां, बोला का बोलायचं. हां, हॉटेलचं नाव बी सांगतो तुम्हाला. हॉटेल आहे चाकूरमध्ये, म्हणजे मी नेमकं चाकूरमध्ये नाही, चाकूरच्या पुढे लातूर रोड जे येतो का, त्या लातूर रोडमध्ये चाकूरच्या पुढे MIDCच्या पुढे आहे. आणि ते हॉटेलचं नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर प्युअर व्हेज. तुम्हाला ते बोर्ड बी दाखवतो आणि हॉटेल बी दाखवतो. पण आमची दुसरी शाखा पण आमची दुसरी शाखा नाही. आमच्या नावाने एक डुप्लिकेट काढलेली आहे, पण ती इकडल्या हायवेला आहे. तर तिथं जाऊ नका, मी तुम्हाला दाखवतो कुठं आहे. आता जे लातूर रोडला जाता मी, तुम्ही लातूर रोडला त्या रोडनं या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट करेक्ट पोझिशन भेटणार आणि लोकेशन बी भेटणार. हायवेहून जाऊ नका. लातूर रोडून गेलो तर पटापट भेटणार तुम्हाला हॉटेल. ते बघा, ते बोर्ड दिसत असेल तुम्हाला, ते बोर्ड बघा. ही आहे बोर्ड, श्री संत ज्ञानेश्वर प्युअर व्हेज. आता तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे आहे हॉटेल. तिथं नाना काम करतात आमचे. आणि हे हॉटेल आमचे नानानं चालू केले. ते हे बघा,
2000 पासून चालू आहे हॉटेल. हे बघा, हे आहे हॉटेल. ते पुढी तेव्हा तिथे एक बोर्ड आहे, ते बोर्ड बघून यायचं. चला आता पटापट व्यायाम करून घेतो, तुम्हाला भेटतो डायरेक्ट आंघोळ केला. चवाळ्यावर. आता हे चवाळा म्हणजे काय ते फक्त शेतकरीला कळणार, जास्त कुणाला कळत नाही. जे वैरण असते ना गाईला खायला, ते त्याला झापायला चवाळा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ब्लँकेट म्हणतात. पण ह्याच्यावर झोपणं थंडगार, त्याला मजा अलग असते. सकाळचं तुम्ही तर बैठलाच असेल, का केलं आपण. आता वाजलेत बघा दुपारचे 4:30. माझा व्लॉग आला आहे उशिरा, म्हणजे उशीर झाला जरा व्हिडिओ करायला. उशीर का बरं की हॉटेलमध्ये काम होतं, मी ते करायला. मला सकाळी हॉटेल दाखल तो 11 वाजता हॉटेल चालू होते. मी काम केलो हॉटेलमध्ये, जरा गिरायक होतं ते बैठलो आणि बघून मग आलो इकडं. आता उडवायचं का हे पतंग. मी बघायला वाराचा इंतजार करायला. इकडून सूरजदादा चमचम चमचम करायला. सूरजदादा प्रचंड गर्दीत आहे, प्रचंड गर्दीत. एवढं तापमान आहे ना, वाराचं बी दिसणार आहे इथं मला. उडीलो खाली झाली, उडीलो खाली झाली. मी आता वाराचा इंतजार करत बसलो इथं. तुम्हाला माझ्या इथं मी जिथं माझ्या नानाकडे आलं ना, तिथं माझ्या नानापाशी एक कुत्री आहे. त्या कुत्रीने पिल्ले दिले 4-5. तुम्हाला दाखवतो. 1 2 तिथं बघा, 3 4. आज एक होतं कुठे गेले तिथे. पण हेच बघा, दिवसभर ह्याच पाचोळ्यात वैरणी इकडं तिकडं होत्या. पण कुत्रे एकदम नंबर 1 आहेत. आता बघा शिवऱ्यात इथं 2 गाई, इथे एक गाई कारवड आहे. तिथं गोरा आहे ते गायच्या बाजूचं, आणि हे मोठी गाय आहे. तिथं सेंटरमध्ये पांढरी एक गाय आहे. इकडली कारवड आहे, तिकडं 2 बारके कारवड आहेत. नुसते वातावरण सकाळी उठलो नाही एवढं थंडगार दिसते नाही. ह्यांचं बघून मला लई आशीर्वाद करते भाऊ, खरंच लई सुकून करते. वारे कधी येणार बघू आता आपण. चला वेट करू वाराचं, मग पतंग उडता बोलतो. हो का हरिओम पतंग उडवालाय, आणि तेव्हा किती लांब गेले पतंग. हो का इथं हे विषय, आणि तेव्हा पतंग बघा लय मस्त बघा मित्रांनो. झूम करू आणि पतंग दाखवायचे तर. हो का मित्रांनो, झूम झाली. हो का आमचा हरिओम शाम बसत जरा. मित्रांनो फिरकी धरलेला दाखव, फिरकी धरलेला पोरगा दाखव. हो का ही काही बी नाही, ह्याचं नाव काहीच नाही. आम्ही दाखवतो. इकडे तुम्हाला धरायला वाकड, तिकडे धरायला कॅमेरा. हा ह्याचं नाव आहे विशाल. हा कॅमेरा, ह्याचं नाव आहे विशाल. कॅमेरामॅन इधर देख. देखा मित्रांनो, इधरला मित्रांनो तर मित्रांनो बघा, आता आपण पतंग उडीला आले.
हो का संक्रांत निघून गेली आम्ही आता पतंग उडवले. वा ह्याला म्हणते टॅलेंट. सगळं काम झाल्यावर शेवटीला जाणार म्हणते त्याला म्हणते टॅलेंट. असलं खेळायला पाहिजे. तुम्हाला आता पतंग दाखवतो. झूम तर होणार नाही, जसं आला तसं बघा. दिसलं का आता हे दोरा बघा, इथून ते तिथून ते बघा अर्धा दोरा संपलाय. अर्धा दोरा संपलाय. आता बघू का होतंय. हे बघा हे मित्रांना बोल काय बोलायचंय. मित्रांनो करायला तो आपण नसल्याला बघा. उग मित्रांनो लावले बोलायला की बोल ना. आणि आता मित्रांनो लावले बाजूला बॅक सपोर्ट करून. ह्याला धाव धरायला आले. सॉरी धाव मला लाव. चक्री धरायला आले. चक्री हे बघा गोटाळा. चक्रीचा गोटाळा. हा नाव सांग. विशांत. काय नाव आहे. विशांत आहे का विशाल आहे. आता चक्री धर जा. 2 मिनिट. हा धर उडवायचं का. मग ये की मग बारी उडवायचं आणि तुला उडवायचं सोडून वगैरे टाइमपास करला. आता बघा हे ना कसं उडीत आहे. हो का नंबर गुढी लाले. बार काय रे पोरग राहू दे. बार काय पतंग बघा पतंग. अबे तू सोड ढील. त्याला सोड मला तू सोड. हा तू वड नोकरा सोड. दावा सोड. पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. सर अरे उधर देख क्या हुआ. देख उसको छोटे को क्या हुआ. देख आणि इथं बघा काम चालू आहे. तिथं मांडव लावणार. आता इलेक्शन येऊ लागले मित्रांनो. हॉटेलचं काम चालू आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कुणाला वोट देणार आहोत. इलेक्शन चालू आहे इकडं चाकूर मध्ये. तर इलेक्शन मध्ये 10-12 माणसं येते वोटिंग कराय. ते वोटिंग करता प्रचार करायला जे माणसं येतात का ते जेवायला येतात इकडं. म्हणून आम्ही इकडे लावले मांडव. मित्रांनो कोणच्या सरकारला वोट देणार आहोत त्याला आम्हाला कमेंट मध्ये सांगा. सांगा हा उडी हान ढील सोड ढील दे. ढील दे अबे ढील दे बे माकडा. ढील दे का. ढील दे. पतंग बघा पतंग. आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट रात्रीच्या टाइमला. हा आप बोलो. हा अरे किती वेळ उडीला रे. उडवला की बाबा. तर मंडळी आता वाजलेत 8:30 आणि बघा इकडं गायाचा चारा चालू आहे. तुम्हाला दाखवतो क्लिअर. हे आमची काळी कारवड. हे बघा काळे कारवड. चंदी चालू आहे तर चंदी दिली आहे. राम कर पिल्लू. राम करा. येऊ का आमचं मामाचं पोरग. राम करायला. राम करा तुम्ही बी. राम. हे माझी मोठी गाय आमच्या नानाची. सॉरी आमची बी आहे. चंडी खावलेली ही नवी. हे तिची लेक. ते बी तिची लेक. हिची लेक तिनं. हे आत्ता जन्मलेली. आणि हे दोन्ही बी कारवड. ह्याच्यातली एक हिची आहे. हे काळी हिची आहे. आणि हे तिथे एक आहे बघा काळी त्याची आहे. बघा हे दोन्ही कारवड आहेत. एकदम सुकून वाटते माय. मसला राव. ते बी कारवड आहे. तिथं आहे गोर. हाँ किया मैं दिन का. ये है पवन. इथे दुकान मध्ये काम करते. हॉटेल मध्ये आहे ना. सो काय तुम्हाला जे हॉटेल दाखवतो का तिथं काम करते. का इथे एक शुभम हा ना भी काम करते. ये एक गोरा. एक गोरा आहे. गोरा खाओ
खाओ जी, सॉरी सॉरी, खाओ खाओ खाओ, राम भाऊ खावा, खावा राम भाऊ खावा. हाँ? हे दोन्ही पोरं आमच्या नानाच्या हॉटेलमध्ये काम करतात आणि हे आहेत यूपीचे पोरं आहेत यूपीचे. आणि येऊ का आमच्या धाकट्या मामाचा पोरग कसं फिरते. पिलू इकडे बघ, राम राम कर, राम राम, राम राम मंडळी म्हणाव. हा राम राम करा मंडळी, तुम्ही बी कमेंट मध्ये हाय म्हणाव, हाय हाय. हा काय करायला म्हणाव. आता ह्याचं व्यायाम चालू आहे, इथं वॉकिंग चालू आहे, वॉकिंग. तर आजचा व्लॉग इथंच संपितो मी. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये उद्याच्या. पिलू बाय करा, चला बाय 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 कर, बाय. ते दिसणं आले, थांब. बाय कर, बाय बाय कर, बाय बाय बाय, बंद.